साक्षी साक्षी अगं ऐक ना. नाही ऐकायचं. अगं खरंच ग मी अशीच मस्करी करत होतो. तुझं दरवेळेसच आहे मस्करी मस्करी. दुसऱ्याच्या मनाला लागतं त्याचा नाही विचार करत. तू काय लगेच मनाला लावून घेते. तू करतोच तसा मनाला लागण्याच्या गोष्टी. मग तू लगेच अंग ओढून घ्यायचं चिडायचं काम करायचं ना. हे मला मैऱ्या बोलायचं नाही तुझ्यासोबत. जा. अरे सांग ना तू तरी येईल समजून. तो काय सांगणार आहे? त्याला माहितीये तुझी चुकी आहे. तो काय बोलणार आहे? बरं ठीक आहे चुकलं माझं. दरवेळेस हे चुकलं माझं सॉरी असं बोलून तू विषय बदलतो. परत नाही ना असं करणार. सॉरी. कर नाही तर नको कोण. आता सॉरी म्हणते ना. नकोय मला तू सॉरी. अगं खरंच सॉरी. परत नाही तिचं नाव कधी काढणार. हे बघ आता शेवटचं सॉरी बोलतोय बरं का. परत नाही बोलणार. नको म्हणू मला सॉरी. मला नाही तुझं घेणं देणं काय. बरं ठीक आहे जा. हा. अरे पण मैऱ्या कोणाला तरी जांभळे लय आवडत आहेत. नाही आवडत मला. अरे करवंद आवडत आहेत नाही का. ती पण नाही आवडत. अरे मग आळू आवडत असतील. नाही आवडत. एवढं सगळं नाही आवडत म्हणजे मग आंब तर नसतील आवडत. आंब आवडते मला. नाही आवडत वाटते आंब. मैऱ्या अरे आंब नाही आवडत. आवडतात. असं का. बरं चल मला एक आंबा माहिती. आपण दोघच जाऊ हा का तिकडे. चल. आव्या मला पण यायचंय. अरे पण मैऱ्या मगाचपासून माझ्या कोणतरी लय चिडलं होतं रे. मग चिडले तर काय तुझं लगेच प्रेम माझ्यावरचं कमी झालं का? प्रेम तर नाही कमी झालं. अगं पण मग धरून मी एवढं सॉरी म्हणतोय पण तू काय माफ केलं नाही. म्हणलं तुझं प्रेम कमी झालं काय. आपण नंतर भांडत बसू. आता मला पण आंबे खायचे. चल. चल. मैऱ्या हे बघ हा आंबा आहे तो. काढू जा. की आंबा मग? मग जा चढ. वर चढू? हा. हे बघ त्या फांद्याला गुलारी दिसतात बरं का. त्या तिकडे जा. तर बघ तिकडे. अरे त्या वरच्या बांधायला जा. वरती वरतीला पिकलं बघ. हे बाज रे. आव्या आंबोले भारी आहेत हा. आवडलं ना. मग काढलेत कोणी? इथे घेऊन कोण आलंय तुला. तुला आवडलं का. आवडला. तुझा राग शांत झाला ना आता. एवढे गोड आंबे खायला आणल्यावरती होणारच ना. आणि तसं पण मी जास्त वेळ नाही तुझ्यावर रागून बसू शकत. हो ना. रुपाली या ना आंबा खायला. नाही नको. अगे ये. कशाला तिला बोलवते? तिला आगाव आहे. अरे मैरे गप. एका आंब्याने काय होत नाही. ये ना. बस. आंबा कोणी काढलं? हे काय मैऱ्यानी. इकडं कुठं चालली तू चालत? इकडं घरी चालले होते. कुठं आहे तुझं घर? सावळ्याला. सावळ्याची आहे बाई तू. पण कधी दिसली नाही मला. नाही मी कुठं जास्त बाहेर फिरत नाही ना. ती दोन पोरं ती संत्या आणि किरण्या तुझ्याच गावची आहेत ना? हा. कुठल्या शाळेत होते तुम्ही? वानगावलाच होतो 10वी पर्यंत. हा. का ग? काय नाही असंच विचारलं. बर.
तुम्ही कॉलेजला कशाने येतात? एस टी ना. एसटी ना? हा, आणि ती 2 पोरं? येत असतील गाडीवर. कधी कधी येतात ती बी एस टी ना. ती पोरं कशी आहेत ग? चांगली आहेत का? चांगले आहेत. संत्या हाय थोडा माजल्यासारखा राहतोय, कारण त्याचा बाप सरपंच आहे ना, आणि त्याचा मामा पण त्याला सपोर्ट करतोय. पण किरण्या हाय तसा बरा आहे. तरीच म्हणलं त्याला कशाचा एवढा होत आहे. पण किरण्या बरा आहे बर का. कायचा बरा आहे तेव्हा, त्याच्या संगतीत राहून ते पण बाकार झाले. आता राहतोय त्याच्यासोबत म्हणल्यावर थोडाफार राहणारच ना. मला सांग, तुमच्या गावातली सगळी पोरं अशीच आहेत का? काय पण नको बोलू, आमच्या गावची सगळी अशी नाहीत. मग काय बघितली पोर का लागली माग? तुमच्याच गावची असतील तशी. तुला माहिती आहे का त्यांनी काय केलं ते? काय केलंय? अगं त्या दोघांनी ना साक्षीला अडवली होती रस्त्यात, कळलं का? ती नाही तसं करणार. मी बारीकपणापासून ओळखीते त्यांना. म्हणजे आता आम्ही खोटं बोलतोय का? मी आणि कोमल दोघीच होतो ना, मग दोघींना बघून आले. दुसरी कोणतरी असतील. नाही तीच होती. तू नको त्यांची बाजू मारू. लहानपणापासून मी ओळखीते त्यांना. कायचं ओळखी देता? उद्या भेटू दे ना, दाखवते त्यांना. मला तर वाटत आहे तुमच्या गावातली आखीच बरं तशी आहेत, कळलं का? आमच्या गावातली नाहीत. माहितीये कशी आहेत तुमच्या गावातली. हे माहिती बघ काय म्हणते. हा, तुमच्याच गावातले आहेत. बरं जाऊ का मी? उशीर होतोय ना मला. हा आंबा लईच गोड आहेत. एक देते का? हा घे ना. अजून एक देते का? अजून एक. हा घे ना. जाऊ का? त्याला ही ते पोरांनाच बाकार वाटते. बाकर, अरे पक्की हाव रे. एक आंबा दिला का कशी लगेच दुसरा आंबा मागते. हा ना, तरी हा म्हणत होता ना नको तिला बोलू. 3 आंब्यानी काय नाही होत आवे. तुला काय, जो झाडावर चढतो त्यालाच कळत, कळलं का? तू गेला होता का? तो मैरेच गेला होता गप तू. अगं पण मी तुझ्यासाठीच म्हणतोय ना. पण आहेत ना आंब, खा. तू घे ना मैरा. तिकडं यार मागून गाडी आली, जायचं का? पण ते थांबल का? बोल की. बरं थांब. आम्हाला इथल्या वाडीपर्यंत सोड ना. हे चल. चला. आव्या, काय करतोय? अरे बैलांना कडबा का पितोय? बरं चल लवकर. कुठे? अरे आपल्याला खेळायला जायचंय. अरे किशा आणि आंबरे आपली वाट बघते ती. बरं थांब 5 मिनिटं. 2 कवळ्या कापितो, मग जाऊ लगेच. अरे कधी व्हायचं तुझं? थांब 2 मिनिटं. होय राव्या, तुला माहिती का रात्री काय झालं? काय रे? अरे तू गिरजाबाचा पांडा बैल नेला की रात्री वाघानं उचलून. काय? हा वागण्याला? हा. अरे पण कसं काय? अरे त्यांच्या पाडाळीतून नेला उचलून. तो बांडा गोराच नेला ना? हा, अरे चांगला गोरा होता ना निबार. म्हणून सांगतोय तुमच्या बी पाडाळीची दरवाजे नीट लावा. हा हा लावतो लावतो. हो राव्या, आता आपण 10वी पास झालो, 11वीत गेलो. मोबाईल कधी घ्यायचा रे? अरे घेऊ ना, आपल्याकडे पैसे आले ना मग घेऊ. अरे एक काम करूया का, हे तुमचा काढबा विकून घेऊया का मोबाईल? आमच्याकडे बा. हा. अरे तुला काही याड लागलंय काय? आमचा बाबा आपल्याला ठेवील का? चांगली कातडी सुलील ना आपली. मग कसं करायचं? हा, एक काम करू, आमचं बोकाड विकू. तुमचं बोकड?
अरे आमच्या फादरपेक्षा तुमचं फादर बेकार आहे. तो मला तरी सोडून देईल, पण तुला तर उलटा लटकेल आणि मिरचीची धुरी देईल. मग आता कसं रे करायचं? ए बाबा, तू नको लय तर्क लाव, जाऊ दे. अरे मग आपण असं करू की गारी गारी खायचं का? ए बाबा, मी नाही ती गारगार ऐकणार, कळलं का? मला जर गारगार ऐकताना साक्षीने बघितलं ना, आमचा ब्रेकअप होईल. तुझं तू ऐक. बरं राहू दे, जळू दे ते मोबाईल. चल मग उरक, आपल्याला खेळायला जायचंय. बरं थांब 2 मिनिटं. चल. घे. गुड मॉर्निंग. बसा. अंकिता. अविनाश. किरण. आर्यन. मयूर. राहुल. संतोष. साक्षी. वैष्णवी. प्राजक्ता. अंकिता. नेहा. रुपाली. प्रेझेंट सर. कोमल. कोमल. ऋतुजा. वैष्णवी. प्राजक्ता. मुलांनो, आज आपण धडा चालू करायच्या आधी थोडंसं एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तुमच्यातलं मला कोणी येऊन सांगेल का की हे जो सुविचार आहे आजचा लिहिलेला आहे, कठीण काळ तात्पुरता असतो पण मेहनत कायमची असते, याच्याबद्दल कोणी मला सांगू शकेल का तुमच्यातलं येऊन की याचा नक्की अर्थ काय आणि तो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काय आहे, ह्याचं महत्त्व आहे? तर तुमच्यातलं रुपाली, तू येऊन सांगशील का? कठीण काळ तात्पुरता असतो पण मेहनत कायमची असते. म्हणजे सर, म्हणजे तुमची अवघड परिस्थिती तात्पुरती असते पण तुम्हाला आयुष्यभर मेहनत करायला लागते. याचा अर्थ म्हणजे की कठीण काळ म्हणजे तुमचं 10वीचं वर्ष, ज्या काळामध्ये तुम्ही भरपूर मेहनत केली, अभ्यास केला, तो होता तुमचा कठीण काळ. पण जे मार्क तुम्हाला पडलेले आहेत, तुमचे पर्सेंटेज, ते तुमच्याबरोबर कायम राहणार आहेत. ते तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक प्रवासावरती तुम्हाला त्याची गरज लागणार आहे. म्हणून मेहनत करत राहायची असते. रिझल्ट काय येऊ, जर तुम्ही मेहनत करताल व्यवस्थित तर रिझल्ट ही छानच येणार आहे. येते लक्षामध्ये? इकडे लक्ष द्या. तू शेवटचा बेंच, तूच उभा राहा. तुझा युनिफॉर्म कुठे आहे? सर शिवाय टाकलाय. हे वर्ष संपायच्या आधी शिवून मिळेल ना तो? हा भेटेल सर. अरे वस्तू मिळते, माणूस भेटतो. येते का लक्षामध्ये? बस. आणि तू ग, तुझं काय? बरं ठीक आहे, पण उद्या घालून ये. बस खाली. कविता दुसरी, प्राणसही आणि लेखिका आहेत इंदिरा संत. आधी आपण काय चाललंय रे? आधी आपण कविता वाचून घेऊया आणि नंतर मी त्याचा तुम्हाला खूप छान प्रकारे अर्थ समजावतो. पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राणसही घनवळ कुठे राहिली गुंतून, दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, ये ग घनावळी मैत्रीपणा आठवून. ह्याचा अर्थ असा आहे, प्राणसही म्हणजे जीवाभावाची सखी मैत्रीण. या कवितेत उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि पावसाळ्याच्या आगमनापूर्वीची जी स्थिती आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे.
पावसाच्या अभावी शेती विहिरी ज्या आटल्या आहेत, जनावरे माणसं व्याकुळ झाली आहेत पाण्यासाठी, अशा वेळी कवयित्री मैत्रीण म्हणून पावसाला साथ घालते की तू ये आणि ही जी धरती आहे, जी तापलेली आहे, तिला तृप्त कर. काय मारतो मला? काय चाललं रे तिकडं? काय झालं? कोणी काय केलं? काय नाही. कोणी मारलं? हो नाही सर, काय पण सांगतोय, नाही मारलं याला. ए तुला कोणी मारलं रे? तूच की. कधी मारलं? आणि तू हे काय? स्टाईल आहे सर ही. ते खाली कर आणि ती गुंडी लावून घे. ठीक आहे सर. काय तुम्हाला सिरियसनेस आहे की नाही? शिकायला येतं का मस्त्या करायला येतं इथं? आणि तू चल पुढच्या बेंचवर बस. नाही सर, नका सर. परत जर कुणाचा मला आवाज आला ना तर सरळ बाहेर काढाल वर्गातनं. अरे तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर नका करू ना, पण बाकीच्या लोकांना करायचं आहे ना. या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तुमचे आई वडील पाठवत नाही इकडे. येतंय का लक्षामध्ये? अरे ते लोक कष्टाचं पाणी करून तुम्हाला इथं शिकवायला पाठवतात आणि तुम्ही लोक काय? कधी अक्कल येणार आहे तुम्हाला देव जाणो. आणि पुढच्या लेक्चरवर जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत कोणी दंगामस्ती करू नका, बरं का? आणि खास करून तुम्ही दोघं रे, चला. काय रे, सराला नाव काय सांगितलं रे? तू मारलं का मला कशी? सराला नाव सांगायचं कारण काय तुझं? ए काय तुम्ही त्याला मारलं म्हणून त्यांनी नाव सांगितलं सरांना, कळलं का? तुझा मला संबंध काय पण? ए तू माझा मित्र आहे, कळलं का? मित्र आहे. त्या मित्राबरोबर तुला पण ठोकी. मी कोण आहे माहिती आहे का तुला? नाही माहिती. ए तुला माहिती आहे का मी कोण? मला काय माहित तू कोण आहे? चल नाही, कोणाला पण नाही माहिती तू कोण आहे. तुला आहे ना बघून घेतो तुला. तू बाहेर भेट, तुला दाखवतो. पाणी पिऊन बघू बाहेर. चल निघ. बस. काय रे तुला हे माझं आहे का तुला? सरांना काल आमचे नाव सांगितले. हे बघाय कॉलेजमधला विषय ना कॉलेजमध्ये राहू द्या, कळलं का? तुला ना असं सूल येईल ना, लय मारे जर तुला. तू पण काय एवढं बोलत होता रे? तुला लय माझा होता ना कडबिडी मारायचा. हे बघे सुरुवात ना तुम्ही दोघांनी केले, कळलं का? सरांना नाव काय सांगितलं आमचं? सरांना नाव का सांगितलं म्हणजे? तुला काय गरज? चुकी तुम्ही करायची ना, आम्ही बघायचं काय? मग सरांना काल नाव सांगितलं आमचं. हा तुला लय माझा होता का? तुमच्या बरोबर भांडण करा, मला काही वेळ नाही. सर जाऊ दे, मला वेळ नाही. म्हणजे आता कर की भांडण. तुला सांगितलं लय माझा होता का? सांगितलं कळत नाही का? तुला सांगितलं कळत नाही? काय मग? मग काय म्हणजे? ए थांब तर. कुठे चालला? ए बायल्या थांब थांब. दम नाही का रे? दम नाही? हं? आला पोरीचा हात धरून लगेच. दम नाही का? बायल्या तू बायल्या. हे नाही दम आहे तुझ्या? नट ना नट ये नट नट. हिम्मतीचा नट नाही तर ये नट ना, ये बायल्या. नका मारू आव्याला. आव्या आव्या उठ. आव्या तुला लागलंय. बघतो रे तुला. अरे वाचला रे तू. सांगते सर आले, पळ जाऊ चल. सर आले. सर आले, पळ. आव्या बघू. आव्या लागलाय का? आव्या तुझं डोकं फुटलंय. आव्या सगळं माझ्यामुळेच झालंय. अरे कोण होती ती पोरं? अहो सर आपल्याच वर्गातली पोरं होती. अरे पण केवढं लागलंय रे? चल आपण दवाखान्यात जाऊ. तुम्ही ना पोरं, चला उठा, चल.